ओम नमो भगवते वासुदेवाय. अथ त्रिशोंध्याय. प्रचेतांना भगवान श्री विष्णूंचे वरदान. विदुराने विचारले, ब्रह्मन, आपण राजा प्राचीन ब्रहीच्या ज्या पुत्रांचे वर्णन केले होते, त्यांनी रुद्रगीत गाऊन श्रीहरींची स्तुती करून कोणती सिद्धी प्राप्त केली होती? हे बाह्य स्पत्य मोक्षाधिपती श्री नारायणांचे अत्यंत प्रिय असे भगवान शंकर यांचे योगायोगाने सानिध्य मिळाल्यामुळे प्रचेतांनी मुक्ती तर मिळवली असेलच, पण त्यापूर्वी त्यांनी या लोकात किंवा परलोकात काय मिळवले ते सांगावे. मैत्रेय म्हणाले, पित्याची आज्ञा पालन करणाऱ्या प्रचेतांनी समुद्रात उभे राहून रुद्रगीताच्या जपयज्ञ रूप तपश्चर्याने श्रीहरींना प्रसन्न करून घेतले. 10,000 वर्षानंतर पुराण पुरुष श्री नारायण आपल्या शांत तेजाने त्यांचे क्लेश दूर करीत त्यांच्यासमोर प्रगट झाले. गरुडाच्या खांद्यावर बसलेले श्री भगवान मेरू पर्वताच्या शिखरावर असलेल्या काळ्या ढगासारखे दिसत होते. त्यांच्या अंगावर पितांबर आणि गळ्यामध्ये कौस्तुभमणी शोभून दिसत होता. आपल्या दिव्य तेजाने ते सर्व दिशांतील अंधार नाहीसा करीत होते. चमकणाऱ्या सुवर्णालंकारांनी त्यांचे गाल आणि मनोहर मुखकमल शोभत होते. त्यांच्या मस्तकावर झगमगणारा मुकुट शोभत होता. प्रभूंच्या 8 हातात 8 आयुधे होती. देवमुनी आणि पार्षदगण सेवा करीत होते आणि गरुड हाच किन्नर पंखाच्या सामयुक्त ध्वनीने त्यांची कीर्ती गात होता. त्यांच्या दीर्घ व पुष्ट 8 हातांच्या मध्ये लक्ष्मीबरोबर स्पर्धा करणारी वनमाला विराजत होती. आदिपुरुष श्री नारायणांनी येऊन शरणागत प्रचितांकडे दयादृष्टीने पाहिले आणि मेघाप्रमाणे गंभीर वाणीने ते म्हणाले. श्री भगवान म्हणाले, राजपुत्रांनो, तुमचे कल्याण असो. तुमचे आपापसात मोठे प्रेम असल्यामुळे तुम्ही सर्वजण एकाच धर्माचे पालन करीत आहात. तुमच्या यामुळे मी प्रसन्न झालो आहे. वर मागा. जो मनुष्य दररोज सायंकाळी तुमचे स्मरण करील, त्याचे आपल्या भावांशी स्वतःवर असावे तसे प्रेम राहील. तसे सर्व जीवांच्या बाबतीत मैत्रीचा भाव निर्माण होईल. जे लोक प्रातःकाळी आणि सायंकाळी एकाग्र चित्ताने रुद्रगीताच्या द्वारे माझी स्तुती करतात, त्यांना मी इच्छित वर आणि शुद्ध बुद्धी प्रदान करेन. तुम्ही मोठ्या प्रसन्नतेने आपल्या पित्याची आज्ञा शिरोधार्य मानली, यामुळे तुमची श्रेष्ठ कीर्ती सर्व लोकात पसरेल. तुम्हाला एक विख्यात पुत्र होईल. तो गुणांच्या बाबतीत कोणत्याही प्रकारे ब्रह्मदेवांपेक्षा कमी असणार नाही आणि आपल्या संतानाने तिन्ही लोकांना तो पूर्णत्व देईल. राजकुमारांनो, कंडू ऋषींच्या तपश्चर्येचा भंग करण्यासाठी इंद्राने पाठवलेल्या प्रमलोच्या अप्सरेला कमलनयना कन्या झाली होती. तिला सोडून प्रमलोच्या स्वर्गवासी गेली तेव्हा वृक्षांनी त्या कन्येचे पालन पोषण केले. भुकेने व्याकुळ होऊन ती रडू लागली तेव्हा औषधींचा राजा चंद्र याने तिची दया येऊन तिच्या तोंडामध्ये आपली अमृत वर्षाव करणारी तर्जनी दिली. माझे भक्त असणाऱ्या तुमच्या वडिलांनी तुम्हाला संतान उत्पन्न करण्याची आज्ञा केली आहे, म्हणून तुम्ही लवकरच त्या सुंदर कन्येशी विवाह करा. तुम्ही सर्वजण एकाच धर्माचे पालन करीत आहात आणि तुमचा स्वभाव एकसारखाच आहे, म्हणून तुमच्यासारखाच धर्म आणि स्वभाव असणारी ती सुंदर कन्या तुम्हा सर्वांची पत्नी होईल. तसेच तुम्हा सर्वांवर तिचे सारखेच प्रेम असेल. तुम्ही सर्वजण माझ्या कृपेने 10 लाख दिव्य वर्षांपर्यंत पूर्ण बलवान राहाल आणि अनेक प्रकारचे पृथ्वीवरचे आणि स्वर्गातीलही भोग भोगाल. शेवटी माझ्या अविचल भक्तीमुळे हृदयातील वासनारूप मळ जळून गेल्यानंतर तुम्ही इह परलोकातील नरकतुल्य भोगांना विटून त्यांचा त्याग कराल आणि माझ्या परमधामी जाल. ज्या लोकांची कर्मे भगवतपर्ण बुद्धीने होतात आणि ज्यांचा सारा वेळ माझ्या कथावर्तांमध्येच व्यतीत होतो, ते गृहस्थाश्रमात असूनही घर त्यांच्या बंधनाला कारणीभूत होत नाही. ब्रह्मवेत्या भक्तांच्याकडून माझ्या कथा ऐकल्यामुळे ज्ञानस्वरूप परब्रह्म असा मी त्यांच्या हृदयात नित्य नूतन भासत राहतो आणि मला प्राप्त करून घेतल्यानंतर जीवांना मोह होऊ शकत नाही. शोक नाही की हर्षही नाही. मैत्रेय म्हणतात, भगवंतांच्या दर्शनामुळे प्रचेतांना रजतम गुणामुळे उत्पन्न होणारा मल नाहीसा झाला होता. सर्व पुरुषार्थांचे आश्रय आणि सर्वांचे परम सुहृदय श्रीहरी त्यांना असे म्हणाले तेव्हा ते हात जोडून सद्गतीत वाणीने म्हणू लागले. प्रचेता म्हणाले, प्रभो, आपण भक्तांचे क्लेश नाहीसे करणारे आहात. वेद आपले श्रेष्ठ गुण आणि नामांचे निरूपण करतात. आपला वेग मन आणि वाणीच्या वेगापेक्षाही अधिक आहे. तसेच आपले स्वरूप सर्व इंद्रियांच्या गतीच्याही पलीकडचे आहे. आम्ही आपल्याला वारंवार नमस्कार करीत आहोत. आपण आपल्या स्वरूपात स्थिर राहत असल्या कारणाने नित्य शुद्ध आणि शांत आहात. मनरूप निमित्त कारणामुळे आपल्यात आणि आमच्यात आम्हाला खोटाच दैत्वाचा भास होत आहे. जगाची उत्पत्ती, स्थिती आणि लयासाठी आपण मायेच्या गुणांचा स्वीकार करूनच
ब्रह्मा, विष्णू आणि महादेव ही रूपे धारण करीत आहात, आम्ही आपणास नमस्कार करतो. आपण विशुद्ध सत्व स्वरूप आहात. आपले ज्ञान संसार बंधन तोडून टाकते. आपण सर्व भागवतांचे प्रभू वसुदेव नंदन भगवान श्रीकृष्ण आहात. आपणास नमस्कार असो. आपल्याच नाभीतून ब्रह्मांड रूप कमळ प्रगट झाले आहे ते. आपल्या गळ्यात कमळ पुष्पांची माळ शोभून दिसत आहे. तसेच आपले चरण कमळाप्रमाणे कोमल आहेत. कमल नयना, आपणास नमस्कार असो. कमल पुष्पातील केसराप्रमाणे स्वच्छ पितांबर आपण धारण केलेला आहे. आपण समस्त भूतांचे आश्रयस्थान आहात. तसेच सर्वांचे साक्षी आहात. आम्ही आपणास नमस्कार करीत आहोत. भगवान, आपले हे स्वरूप सर्व दुःख नाहीसे करणारे आहे. अविद्या, अस्मिता, रागद्वेषादी क्लेशांनी त्रासलेल्या आमच्या समोर आपण हे प्रगट केले आहे. यापेक्षा अधिक कृपा कोणती असणार? अमंगलाचा नाश करणारे प्रभू, दिनांवर दया करणाऱ्या प्रभूंनी वेळोवेळी आपले आहेत असे म्हणून त्यांचे स्मरण ठेवावे. यामुळे त्यांच्या भक्तांचे चित्त शांत होते. आपण तर क्षुद्रातील क्षुद्र प्राण्यांच्याही अंतःकरणात अंतर्यामी रूपाने विराजमान आहात. मग आपले उपासक आम्ही ज्या ज्या कामना करतो त्या आपणाला कशा कळणार नाही? हे जगदीश्वरा, आपण मोक्षाचा मार्ग दाखवणारे आणि स्वतः पुरुषार्थ स्वरूप आहात. आपण आमच्यावर प्रसन्न आहात, हाच आमचा अभिष्ट वर होय. हे ना, तरीही आम्ही एक वर आपणाकडे मागतो. प्रभो, आपण प्रकृतीच्या पलीकडील आहात आणि आपल्या विभूतींचीही काही अंत लागत नाही. म्हणून आपण अनंत म्हणविले जाता. भुंग्याला सहजपणे जर पारिजातक वृक्षाची प्राप्ती झाली तर तो दुसऱ्या वृक्षाकडे कशाला जाईल? मग साक्षात आपल्या चरणांची प्राप्ती झाल्यावर आम्ही आणखी काय मागावे? जोपर्यंत आपल्या मायेने मोहित होऊन आम्ही आपल्या कर्मानुसार संसारात फिरत राहू, तोपर्यंत जन्मोजन्मी आम्हाला आपल्या प्रेमी भक्तांची संगती मिळत राहू. आम्ही भगवत भक्तांच्या क्षणभर संगतीच्या तुलनेत स्वर्ग किंबहुना मोक्षही तुच्छ मानतो. तर मानवी भोगांची त्यापुढे काय कथा? जेथे नेहमी भगवंतांच्या मधुर कथा होत राहतात, तेथे त्यांच्या श्रवणाने भोग तृष्णा शांत होते. प्राण्यांमध्ये कोणत्याही प्रकारचे वैर किंवा उद्वेग राहत नाहीत. कारण चांगल्या कथांच्या द्वारा निष्काम भावाने संन्यासी लोकांचे एकमात्र आश्रय साक्षात श्री नारायणांचे वारंवार गुणगान होत राहते. आपले ते भक्तजन तीर्थक्षेत्रे पवित्र करण्याच्या उद्देशाने पृथ्वीवर पायीच भ्रमण करतात. मग त्यांचा सहवास संसाराने भयभीत झालेल्यांना का बरे आवडणार नाही? भगवान, आपले प्रिय मित्र सखा भगवान शंकरांच्या क्षणभर सहवासानेच आज आम्हाला आपले साक्षात दर्शन झाले. जन्म मरण रूप असाध्य रोगांचे आपण श्रेष्ठतम वैद्य आहात. म्हणून आम्ही आपलाच आश्रय घेतला आहे. प्रभो, आम्ही जे काही उत्तम अध्ययन केले आहे, निरंतर सेवा शुश्रूषा करून गुरु, ब्राह्मण आणि वृद्धांना प्रसन्न केले आहे. दोषबुद्धी टाकून श्रेष्ठ पुरुष, हितचिंतक, बंधुवर्ग तसेच समस्त प्राण्यांना वंदन केले आहे आणि अन्नाचा त्याग करून दीर्घकाळपर्यंत पाण्यात उभे राहून तप केले आहे. ते सर्व व्यापक अशा आपल्या पुरुषोत्तमाच्या संतोषाला कारण हो. हाच आम्ही वर मागत आहोत. स्वामी, आपल्या थोरवीचा अंत न लागताही मनू, ब्रह्मदेव, भगवान शंकर तसेच तप आणि ज्ञानाने शुद्ध चित्त झालेले अन्य पुरुष नेहमी आपली स्तुती करीत राहतात. म्हणून आम्ही सुद्धा आपल्या बुद्धीनुसार आपले यशोगान गात आहोत. आपण सगळीकडे समान शुद्ध स्वरूप आणि परमपुरुष आहात. आपण सत्वमूर्ती भगवान वासुदेव आहात. आपणाला नमस्कार असो. मैत्रेय म्हणतात, प्रचेतांनी अशी स्तुती केल्यावर शरणागत वत्सल श्री भगवान प्रसन्न होऊन तथास्तु म्हणाले. अनंत सामर्थ्य संपन्न श्रीहरींच्या दर्शनाने प्रचेतांचे डोळे तृप्त झाले नव्हते, म्हणून त्यांनी ते जावेसे वाटत नव्हते. तरी सुद्धा ते आपल्या परमधामाकडे गेले. यानंतर प्रचेतांनी समुद्राबाहेर येऊन पाहिले की सगळ्या पृथ्वीला उंच उंच वृक्षांनी वेढले आहे. जणू काही स्वर्गाकडे जाणारा मार्ग रोखून धरण्यासाठी ते इतके उंच झाले होते. हे पाहून ते वृक्षांवर अतिशय रागवले. तेव्हा पृथ्वीला वृक्षवेलींनी रहित करण्यासाठी काळाग्नी रुद्र जसा प्रलयकाली सोडतो तसा प्रचंड वायू आणि अग्नी त्यांनी आपल्या मुखातून सोडला. ब्रह्मदेवांनी पाहिले की तेच सर्व वृक्षांना जाळीत आहेत. तेव्हा ते तेथे आले आणि त्यांनी प्राचीन बहीच्या मुलांना युक्तीने समजावून शांत केले. यानंतर जे काही वृक्ष शिल्लक होते त्यांनी भिवून ब्रह्मदेवाच्या सांगण्यावरून ती कन्या आणून प्रचेतांना दिली. ब्रह्मदेवांच्या आज्ञेनुसार प्रचेतांनी सुद्धा त्या मारिया नावाच्या कन्येशी विवाह केला. तिच्यापासून ब्रह्मदेवांचा पुत्र दक्ष याने महादेवांची अवज्ञा केल्यामुळे आपल्या पहिल्या शरीराचा त्याग करून नवा जन्म घेतला. जेव्हा कालक्रमानुसार पूर्वसर्ग नष्ट झाला तेव्हा याच दक्षाने चाक्षुष मन्वंतर आल्यानंतर भगवंताच्या प्रेरणेने आपल्या इच्छेनुसार नवी प्रजा उत्पन्न केली.
यानेच जन्म होताच आपल्या कांतीने सर्व तेजस्वी लोकांचे तेज हिरावून घेतले. कर्म करण्यामध्ये हा अत्यंत दक्ष होता. यावरून त्याचे नाव दक्ष हे पडले. ब्रह्मदेवांनी याला प्रजापतीचा नायक या पदावर अभिषिक्त करून सृष्टीचे रक्षण करण्यासाठी त्याची नियुक्ती केली आणि यानेच दुसऱ्या प्रजापतींना आपल्या कार्यात नियुक्त केले. अध्याय 30 समाप्त. अथक त्रिशोंध्याय. प्रचेतांना श्री नारदांचा उपदेश आणि त्यांना परमपदाचा लाभ. मैत्रेय म्हणतात, नंतर जेव्हा प्रचेतांना विवेक उत्पन्न झाला तेव्हा त्यांनी भगवंतांच्या वचनाचे स्मरण झाले आणि आपली पत्नी मारिशाला पुत्राजवळ सोडून ते ताबडतोब घराच्या बाहेर पडले. तेथे जाजली मुनींनी सिद्ध प्राप्ती करून घेतली होती त्या पश्चिम दिशेच्या समुद्राच्या तटावरती जाऊन पोहोचले आणि समस्त भूतांमध्ये एकच आत्मतत्व विराजमान आहे असे ज्ञान त्यामुळे होते. त्या आत्मविचार रूप ब्रह्मसत्राची त्यांनी दीक्षा घेतली. त्यांनी प्राण, मन आणि वाणी आणि दृष्टी स्वाधीन करून शरीराला निश्चल आणि ताठ स्थितीत ठेवून आसंजय साधला व मग चित्तविशुद्ध परब्रह्मामध्ये लीन केले. अशा स्थितीत त्यांना देव आणि असुर दोघांनाही वंदनीय असणाऱ्या श्री नारदांनी पाहिले. नारदांना आलेले पाहून प्रचेता उठून उभे राहिले आणि प्रणाम करून आदर सत्कारपूर्वक देशकालानुसार त्यांनी त्यांची यथासांग पूजा केली. जेव्हा नारद सुखपूर्वक बसले तेव्हा ते त्यांना म्हणाले. प्रचेता म्हणाले, हे देवर्षी, आपण आपले स्वागत असो. मोठ्या भाग्याने आज आम्हाला आपले दर्शन झाले. ब्रह्मन, आपला संचार हा सूर्याप्रमाणे सर्व जीवांना ज्ञानाने अभयदान देण्यासाठीच होत असतो. प्रभो, गृहस्थाश्रमात आसक्त राहिल्या कारणाने भगवान शंकर आणि भगवान श्री विष्णूंनी आम्हाला जो उपदेश केला होता तो आम्ही खरोखरच विसरलो आहोत. म्हणून ते परमार्थ तत्वाचा साक्षात्कार करवणारे अध्यात्मज्ञान आपण आमच्या हृदयामध्ये पुन्हा प्रकाशित करावे. त्या योगी या दुस्तर संसार सागर आम्ही सहज पार करू. मैत्रेय म्हणतात, देवर्षी नारदांचे चित्त नेहमी भगवान श्रीकृष्णांमध्येच लागून राहिलेले असते. प्रचेतांनी असे विचारल्यावर ते त्यांना म्हणाले. नारद म्हणाले, राजांनो, ज्याच्या द्वारात सर्वात्मा सर्वेश्वर श्रीहरींचे सेवन केले जाते, मनुष्याचा तोच जन्म, तेच कर्म, तेच आयुष्य, तेच मन आणि तीच वाणी या लोकी सफल होते. आपल्या स्वरूपाचा साक्षात्कार करून देणाऱ्या श्रीहरींची प्राप्ती ज्यामुळे होत नाही, त्या मातापित्यांची पवित्रता, मौजी बंधन आणि यज्ञ दीक्षा यांनी प्राप्त होणाऱ्या 3 प्रकारच्या श्रेष्ठ जन्मांचा, वेदोक्त कर्मांचा, देवतांप्रमाणे दीर्घ आयुष्याचा, शास्त्रज्ञानाचा, तपाचा, वाणीच्या चतुराईचा, अनेक प्रकारच्या गोष्टी स्मरणात ठेवण्याच्या शक्तीचा, तीव्र बुद्धीचा, बलाचा, इंद्रियांच्या सामर्थ्याचा, योगाचा, सांख्य ज्ञानाचा, संन्यास आणि वेदाध्ययनाचा, तसेच व्रत वैराग्यादी अन्य कल्याण साधनांचा सुद्धा मनुष्याला काय उपयोग आहे. सर्व प्रकारच्या कल्याणांचे अंतिम ध्येय आत्मप्राप्तीच आहे आणि आत्मज्ञान प्रदान करणारे श्रीहरी संपूर्ण प्राण्यांचे प्रिय आत्मा आहे. जसे वृक्षांच्या मुळाशी पाणी घातल्यानंतर त्याचे खोड, फांद्या, उपशाखा सर्वांचे पोषण होते आणि जसे जेवणाने प्राण्यांना तृप्त करण्यामुळे सर्व इंद्रिय पुष्ट होतात, तसे श्री भगवंताची पूजा हीच सर्वांची पूजा होय. जसे पाणी सूर्याच्या उष्णतेने उत्पन्न होते आणि उन्हाळ्यात त्याच्याच किरणात ते प्रवेश करते, तसेच सर्व चराचर भूत मात्र पृथ्वीपासून उत्पन्न होतात व पुन्हा तीतच विलीन होतात. त्याचप्रमाणे चेतन, अचेतन असा हा संपूर्ण प्रपंच श्रीहरींपासून उत्पन्न होतो आणि त्यांच्यातच विलीन होतो. वस्तुतः हे विश्व श्री भगवंताचे ते शास्त्र प्रसिद्ध सर्व उपाधिविरहित स्वरूपच आहे. जसे सूर्याची प्रभा त्याच्यापासून वेगळी आहे, त्याप्रमाणे कधी कधी गंधर्व नगरीप्रमाणे भासणारे हे जग भगवंतापासून वेगळे नाही. तसेच सर्व जागृतावस्थेत इंद्रिय क्रियाशील असतात, परंतु झोपेत त्याची शक्ती लीन झालेली असते. त्याचप्रमाणे हे जग सर्ग कालात भगवंतापासून प्रगट होते आणि कल्पांत झाल्यावर त्याच्यामध्येच विलीन होते. खरे पाहता भगवंतांच्या ठिकाणी द्रव्य, क्रिया आणि ज्ञानरूप विविध अहंकारांच्या कार्याची तसेच त्यांच्यामुळे होणाऱ्या भेद व भ्रमाची सत्ता मुळीच नाही. राजे हो, जसे ढग, अंधार आणि प्रकाश हे आकाशातून क्रमाने प्रगट होतात आणि त्यातच विलीन होतात, परंतु आकाश त्यापासून लिप्त होत नाही, त्याचप्रमाणे या सत्वरज आणि तमोमय शक्ती कधी परब्रह्मापासून उत्पन्न होतात आणि कधी त्यात लीन होऊन जातात. अशा प्रकारे यांचा प्रवाह चालूच असतो, परंतु यामुळे आकाशाप्रमाणे निसंग असणाऱ्या परमात्म्यामध्ये कोणताही विकार उत्पन्न होत नाही. म्हणून ब्रह्मदेव आदी सर्व लोकपालांचे सुद्धा अधीश्वर असलेल्या
श्रीहरींना आत्म्याहून भिन्न व न मानता तुम्ही त्यांचे भजन करा, कारण तेच सर्व देह धारण करणाऱ्यांचे एकमात्र आत्मा आहेत. ते जगदाचे निमित्त कारण काल, उपादान, कारण प्रधान आणि नियंता पुरुषोत्तम आहेत. तसेच आपल्या कालशक्तीने तेच या गुणांच्या प्रवाहरूप प्रपंचाचा संहार करतात. सर्व जीवांवर दया करण्याने जे काही मिळेल तेवढ्यात संतुष्ट राहिल्याने, तसेच सर्व इंद्रियांना विषयापासून निवृत्त करून शांत केल्याने ते भक्तवत्सल भगवान लवकरच प्रसन्न होतात. सर्व प्रकारच्या वासना नाहीशा झाल्याने ज्यांचे अंतःकरण शुद्ध झाले आहे, त्या संतांच्या हृदयात वृद्धिंगत होत जाणाऱ्या भगवंतांच्या चिंतनाने आकर्षित होऊन अविनाशी श्रीहरी येतात आणि आपली भक्ताधीनता सार्थ करीत हृदयाकाशाप्रमाणे तिथून निघून जात नाहीत. भगवंतांना सर्वस्व मानणाऱ्या अनासक्त पुरुषांवर भगवंत प्रेम करतात. ते कारण ते भक्तिरस जाणणारे आहेत. जे लोक आपले शास्त्रज्ञान, धन, कुल आणि कर्माच्या मदाने उन्मत्त होऊन निष्पृह अशा साधूजणांचा तिरस्कार करतात, त्या दुर्बुद्धी लोकांनी केलेल्या पूजेचा भगवंत स्वीकार करत नाहीत. भगवंत आत्मानंदाने परिपूर्ण आहेत. निरंतर आपल्या सेवेत राहणारी लक्ष्मी आणि तिची इच्छा करणारे नरपती आणि देव यांची त्यांना अजिबात पर्वा नाही. असे असूनही ते आपल्या भक्तांच्या अधीन होऊनच राहतात. अहो, अशा करुणासागर श्रीहरींना कोणताही कृतज्ञ पुरुष थोड्या वेळापुरता सुद्धा कसा सोडू शकेल? मैत्रेय म्हणतात, प्रचेतांना या उपदेशाबरोबरच भगवान नारदांनी भगवंतासंबंधी आणखी बऱ्याच गोष्टी सांगितल्या आणि ते ब्रह्मलोकाला निघून गेले. संपूर्ण जगाचा पापरूपी मल दूर करणारे भगवंत चरित्र त्यांच्या तोंडून ऐकून प्रचेतागण सुद्धा भगवंताच्या चरणकमलांचे चिंतन करून भगवत धामाला गेली. हे विदुरा, श्री नारद आणि प्रचितांच्या भगवत कथासंबंधीच्या संवादाविषयी आपण मला जे विचारले होते ते मी आपल्याला सांगितले. श्री शुकाचार्य म्हणतात, राजन, स्वयंभू मनुचा पुत्र उत्तानपाद याच्या वंशाचे वर्णन झाले. आता प्रियवताच्या वंशाचे विवरणे आहे. राजा प्रियवताने श्री नारदांपासून आत्मज्ञानाचा उपदेश ग्रहण करून सुद्धा राज्यभोग घेतला होता. तसेच शेवटीही संपूर्ण पृथ्वी आपल्या पुत्रांमध्ये वाटून देऊन ते भगवंतांच्या परमधामाला गेले होते. इकडे श्री मैत्रेयांच्या मुखाने ही भगवत गुणानुवादयुक्त पवित्र कथा ऐकून विदुर प्रेममग्न झाला. भक्तिभावाचा उद्रेक झाल्याने त्याच्या डोळ्यातून आसवांच्या धारा वाहू लागल्या आणि त्याने हृदयात भगवत चरणांचे स्मरण करीत मुनिवर मैत्रेयांच्या चरणावर आपले मस्तक ठेवले. विदुर म्हणाला, महायोगीन, आपण दयाळू आहात. आज आपण मला अज्ञान अंधकारातून जेथे अनासक्तांचे सर्वस्व श्री हरी विराजमान होतात तेथे पोचविले आहे. श्री शुकाचार्य म्हणतात, मैत्रेयांना प्रणाम करून विदुराने त्यांची आज्ञा घेतली आणि नंतर शांत चित्ताने आपल्या बंधुजनांना भेटण्यासाठी तो हस्तिनापुराला गेला. राजन, भगवंतांना शरण आलेल्या परम भागवत राजांचे हे चरित्र जो मनुष्य ऐकेल त्याला दीर्घ आयुष्य, धन, सुयश, कल्याण, सद्गती आणि ऐश्वर्याची प्राप्ती होईल. अध्याय 31 समाप्त. इथे चतुर्थ स्कंद समाप्त होत आहे. उद्यापासून पंचम स्कंदाला सुरुवात करणार आहे.